रेवदंडा पोलिसांचा अजब प्रताप, चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यास दिरंगाई। अलिबाग तालुक्यातील आक्षीनंतर आता रेवदंडा येथील मोठा कोळीवाडा येथे मंदिरातील चांदीच्या देवाच्या मूर्ती लंपास करण्यात आल्या आहेत। ही घटना घडून 8 दिवस होत आले तरी देखील रेवदंडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे रेवदंडा पोलिसांचा अजब प्रताप उघड होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेवदंडा मोठा कोळीवाडा येथील एका मंदिरात घुसून चोरट्यांनी चांदीचे 4 देवीचा चांदीचा मुखवटा लंपास केल्याची माहिती तेथील स्थानिकांकडून उपलब्ध झाली। ही घटना गुरुवारी घडली असून याबाबत तक्रार करण्यात आली आहे। मात्र घटना घडून अनेक दिवस उलटूनही गुन्ह्याची नोंद झाली नसल्याची माहिती समोर येत आहे। रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात 2 चोरी घरफोडीच्या घटना घडूनही त्यांची नोंद होत नाही। त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत शंका व्यक्त केली जात आहे। रायगडच्या पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात कडक पावले उचलली। कामामध्ये गैरप्रकार करणाऱ्या पोलिसांविरोधात कारवाई केली असताना अवैध धंदे चालकांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। त्यामुळे रेवदंडा पोलिसांच्या या प्रतापाबाबत योग्य ती दखल घेऊन कारवाई करतील असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे। या घटनेबाबत रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारणा केली। त्यावेळी त्यांनी चोरी घरफोडीच्या घटनांबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले। त्यामुळे रेवदंड्यातील प्रभारी अधिकारी या गंभीर घटनांबाबत अभिज्ञ असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।